तर आज मी बनवते उपवासाची चमचमीत अशी आमटी. थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे, तुम्हाला नक्की आवडेल. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आता सर्वात पहिले इथे आपल्याला एक वाटण करून घ्यायचं. इथे मी घेतले थोडेसे भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची आणि थोडंसं पाणी. आता हे सर्व घालून आपल्याला मस्त अशी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर इथे मी घेतलेली एक कढई, कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये घालायचे आपल्याला जिरं. जिरं आपल्याला छान तडतडू द्यायचे. त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत 2 उकडलेले बटाटे. हे आपल्याला 1 मिनिटाकरता असे व्यवस्थित छान परतवून घ्यायचे. आता इथे मी घालते लाल मिरची पावडर. फक्त ही मिरची पावडर आहे. तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही हे स्किप करू शकता आणि ह्या जागी तुम्ही इथे हिरवी मिरची वापरू शकता. पण इथे मी लालसर अशी आमटी करणार आहे, त्याकरता इथे मी लाल मिरची पावडर वापरली. आता इथे आपल्याला घालून घ्यायचे बारीक केलेली पेस्ट. त्यानंतर इथे आपल्याला घालायचे पाणी. पाणी थोडंसं जास्तच घाला, कारण आमटी नंतर शिजून शिजून आहे ना अशी घट्टसर होते. त्याकरता मी पाणी थोडंसं जास्तच घातलेलं आहे. आता सर्व परत एकदा आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे आपल्याला मिठाचा अंदाज येईल. आता यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ. मीठ थोडंसं कमीच घाला, कारण का नंतर शिजल्याच्या नंतर पाणी थोडंसं कमी आटतं, त्यामुळे मग आपली आमटी खारट होऊ शकते. तर हे बघा, आता आमटीला आपल्याला 10 मिनिटाकरता अशी छान उकळ काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता आपली आमटी चमचमीत अशी उपवासाची तयार झालेली आहे. आणि आता ह्यावर मी घालते बारीक चिरलेली कोथिंबीर. जर तुमच्याकडे कोथिंबीर चालत नसेल तर तुम्ही ही स्किप करू शकता. तर हे बघा, आता आपली आमटी मस्त तयार झालेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि गरमागरम आमटी सर्व करून घेऊया. ही आमटी तुम्ही ह्या आषाढी एकादशीला नक्की घरी बनवून बघा. खूपच टेस्टी आणि खूपच छान लागते. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मला सुद्धा मोटिवेशन मिळेल. तर चला परत भेटूया अशा एका छान रेसिपी बरोबर. तोपर्यंत छान छान असं मस्त मस्त खात राहा.